चला दुसरा सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतोय एसटी वॉरियर्स प्रसाद आहे आणि एका बाजूला मितेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर गोलंदाज भावेश गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक घेऊन येतो आहे. नक्कीच आज मात्र कुठे ना कुठेतरी गौरवची मात्र कमी इकडे पाहायला मिळणार आहे की जो उत्तर प्रदेशमध्ये लेदर क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला असताना सीझन क्रिकेट खेळण्यासाठी कामगिरी करत असताना आदिवासी खेळाडू आपला नक्कीच कामगिरी करण्यासाठी आपला बाहेर राज्यामध्ये चमकवण्यासाठी आपली फळी आपलं नाव आदिवासी बांधव नक्कीच काय कामगिरी तिकडे करतो आहे. इकडे मात्र उणीव असेल क्रांती सूर्य संघाला एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाजाच्या रूपाने ऊन लागते ना तिकडे हे बैठक व्यवस्था दुसरी कुठेतरी कर ना. अरे तिकडे करा ना सावली आहे त्याच्या तिकडे करा ना इकडे बसवा ना तिकडे इकडे टाका ना वरती टाका ना राव देता असेल कारण काय ऊन आहे ना शेड नाही मिळत ना पुन्हा बसणार. अरे मुलींचे आहेत सांस्कृतिक कार्यक्रम हेच पाचू नाही तर आता काय करू त्यांना त्यांना खेळ आहेत खेळाडू. चला लहान मुलांनी तिकडनं बाजूला व्हा मंचापासून. चला वेळ मैदानाच्या आत यावेळेला मात्र जागा केली जाते काय क्षेत्ररक्षण सुरेख विनीत मला वाटतं क्षेत्ररक्षित करतो आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षक अष्टपैलू हा कामगिरी करत असताना काल थोडीशी निराशा दाखवली होती परवाच्या दिवशी परंतु नक्कीच आज मात्र हा संघ क्वार्टर फायनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. खूपच खराब यष्टी रक्षकाची कामगिरी आणि बाईकच्या माध्यमातून एक धाव मिळेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 पाहायला मिळते आहे. तर नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 यस 6 षटकांचा सामना आहे याचं भान मात्र ठेवायचं आहे. 2 षटक पॉवर प्ले असतील नक्कीच आता मात्र त्यांच्या हृदयात मेंदूने चांगली चालना दिलेली असेल आणि आवाज पोचला असेल कानांच्या माध्यमातून ब्रेन वेव्स मध्ये फिट झाला असेल की 6 षटकांचा सामना आहे. तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद आणि 5 धावा एसटी वॉरियर्स संघ प्रसाद आणि मितेश ही जोडी मात्र नक्कीच कालच्या दिवसामध्ये सुपर स्कोर मात्र 71 धावांची पार्टनरशिप या जोडीने गाठली होती. आज काय केलं जाईल तर कालच्या दिवसामध्ये देखील सुपर ब्रेकिंग पार्टनरशिप मात्र आपल्याला पाहायला मिळाला. ती वंश वालोडिया आणि कोण होतं त्याच्या सोबतीला नक्कीच वंश आणि प्रदीप यांची मात्र 77 धावांची मोठी पार्टनरशिप आपल्याला कालच्या दिवसात पाहायला मिळाले. नक्कीच कालच्या दिवसात फक्त रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोर मात्र केला गेला. वंश किरण वालोडे यांच्याकडून काय कामगिरी केली या टुर्नामेंटमध्ये. खरं म्हणजे 3 नंबरला होता हा फलंदाज आता टॉप नंबरला आणलं थोडंसं कमी आहे नक्कीच काही धावांनी परंतु पुढची संधी आहे एसटी किंग्सच्या राहुलला मात्र आता संधी नाही आहे. तो चांगल्या पद्धतीने मोठ्या धावसंख्येने खेळतो आहे परंतु जर का पुन्हा एकदा वंश जर फेल झाला तर नक्कीच संधी असू शकते परंतु वंश मात्र तसं काही करणार नाही. ज्या पद्धतीने कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांनी सजवलेला आहे तसं पुढच्या सामन्यामध्ये दाखवेल यात काही वाद नाही. दरम्यान एक खराब चेंडू वाईटच्या इशाऱ्याने अतिरिक्त 1 धाव मात्र मिळते आहे. पाहूया या वेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू खेळला जातो आहे. गोलंदाज आपल्याला विनीत पाहायला मिळतो आहे. नक्कीच आत्ताच ज्याचा मी
समालोचनाच्या माध्यमातून प्रशंसा दाखवली तो गोलंदाज मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. खूपच सुंदर असा हा गोलंदाज आहे. तर धावसंख्या 8 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. दुसरं षटक पाहूया. विनीत यांचा पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. प्रसाद आज याला म्हटलं तर थोडीशी बॅट साथ देत नाही आहे. कालच्या दिवसामध्ये काय तडफदार जोडीची पार्टनरशिप पाहायला मिळाली, षटकार पाहायला मिळाले एका पाठोपाठ एक, आणि ठरलं होतं चुरस दोघांच्यातच लागली होती की सगळ्यात जास्त स्कोर कोण करतोय. परंतु 32 धावा दोघांनी करून दाखवल्या होत्या. यावेळेला घुटना टेक तमाशा देख, लेकिन नो मॅन प्लेस मध्ये लँडिंग करेल. लॉंग लेग स्क्वेअर लकडे चेंडू जात असताना क्षेत्ररक्षित केला जातो आहे. चेंडू जातो आहे सीमा रेषा पार, चौकार घेऊन येतो आहे नितेश. धन्यवाद थँक्यू धन्यवाद. यस, खूपच चांगलं साजरीकरण संगीताचं येते आहे. डुलणार आहेत मन, शरीर सुद्धा नाचणार आहे. आजच्या दुपारच्या सत्रानंतर जेव्हा आपल्याला पाहायला मिळेल आगळा वेगळा नजारा, यावेळेला मात्र मितेश एक चांगल्या पद्धतीने चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येचा फलक हलवतो आहे. धावसंख्या 14 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. तर विनीत मात्र पुन्हा एकदा कमबॅक करतो आहे. सुंदर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. क्रांती सूर्यला मात्र पुन्हा एकदा तडफदार कामगिरी, तेजपूर्ण कामगिरी करून दाखवावी लागेल. तर एसटी वॉरियर सुद्धा कमी नाही आहे. योद्धा म्हटलं जातं. वाईडचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धावसंख्या 15 पाहायला मिळते आहे. 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. पहिल्या 3 चेंडूमध्ये एकेरी धाव, त्यानंतर चौकार आणि 5व्या चेंडूला 1 धाव. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. लेंथ लाईन पकडणे खूप गरजेचं असते. कितीही घातक असू देत, आक्रमक असू देत, फलंदाज आपली लेंथ लाईन मात्र सोडायची नसते. आपला निशाणा मात्र सोडायचा नसतो. तो भेदक मारा आणि तो भेदक माराच द्यायचा असतो. तेव्हाच कार्य संपन्नता आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र यॉर्कर लेंथ मध्ये खुरपाचा सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच मितेश यांच्याकडून जर षटकार येतो आहे तर प्रत्येक षटकाराला पप्पू चिंचणकर यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज. धन्यवाद नक्कीच. तर 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक असेल. पंच 3 षटकानंतर ड्रिंक ब्रेक आहे, कारण 6 षटकाचा सामना आहे. यस नक्कीच. यावेळेला मात्र एसटी वॉरियर्स कुठल्याही फलंदाजाने षटकारांची हॅड्रिक घ्या. संतोषजी सुत्तार यांच्याकडून भेटणार आहेत 500 रुपयाची कॅश प्राइज. 500 नक्कीच तुम्हाला ॲज अ कॅश प्राइज म्हणून पाहायला मिळणार आहे. तर ती कारनामा तो करून दाखवला जाईल का फलंदाज पाहूया. प्रसाद ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भावेश येतोय पुन्हा एकदा. नक्कीच इकडे काय नाही ते बाहेरचे तनाकडे काय म्हणतात हिला काढणार आहे. उद्दिष्ट काय फटकेबाजी पाहायला मिळाली. गौरव यांच्याकडून 6 षटकारांची खेळी पाहायला मिळाली. मोठ्या धावसंख्येला
आणि सहजगत्या विजय प्राप्त करून घेतला. यावेळेला मात्र घुटना टेकवाला शॉट पाहायला मिळणार होता, परंतु ग्राउंड रूटने यावेळेला लॉंग लेग क्षेत्रामध्ये खेळला जातो आहे आणि एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी मात्र पाहायला मिळते आहे. नक्कीच या दोघांची एक खासियत आहे, जेव्हा जेव्हा मैदानाला सामन्याला सुरुवात करतात शांत संत असतात, परंतु जेव्हा आक्रमक होतात ना आगा देखा जाए ना पीछा, बल्ला उठाना छक्का लगाना है, अशी खेळी साकारणार हे बलंदाज आहेत. यावेळेला पाहूया नक्कीच सुंदरसा पद्धतीने पुन्हा एकदा मिडविकेट क्षेत्रामध्ये खेळला जातोय. फटका एकेरी धाव येते आहे. धावसंख्या 22-22 ऑन द बोर्ड पाहायला मिळते आहे. बिनबाद 22 अशी धावसंख्या. तिसरे षटक मार्गस्थ, तर 3 चेंडू हाताळले गेलेले पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुलटॉस फसलाय फटका, क्षेत्ररक्षक येतोय, टिपतोय जे नितेशला परतावा लागेल टकावला. कोण केलं बॅट्समन? रोहित. नक्कीच नवीन फलंदाज रोहित येतो, ज्याने कालच्या एका सामन्यामध्ये चांगली 31 धावांची खेळी साकारली, मॅन ऑफ द मॅच घेतला आणि मितेश या कालच्या बर्थडे बॉयला त्याने समर्पित केली कालची मॅन ऑफ द मॅच. तर पाहूया आज मात्र पुन्हा एकदा मितेशची जागा भरून काढण्यासाठी रोहित हा मैदानावर येत असताना काय कामगिरी करून दाखवेल. खचाखच भरलेलं मैदान आणि पर्यटकांची गर्दी चिंचणीच्या बीचवर पाहायला मिळते आहे. नक्कीच झेंडावंदन झालं आणि सगळ्यांनी मात्र धाव घेतलेली आहे बीचवर. आनंद, काय शांत आणि संथ वातावरण, गारगार वारा. यावेळेला मात्र जेल ड्रॉप केला जातो आहे, संधी आल्या मिळते आहे. ओ खूपच चांगल्या पद्धतीने एकेरी धाव टिपली जाते. काय गोलंदाजी आली होती, संधी होती, सोनं करता आलं नाही एसटी रक्षकाला. थोडीशी झाली मिस्टेक, परंतु ती मिस्टेक मात्र सुधारण्याची संधी येईल का पुन्हा एकदा, की फलंदाज रोहित कालच्या साक्त पुन्हा एकदा भारी पडेल गोलंदाजांवर. यावेळेला मात्र प्रसाद खेळतो आहे, नो मॅन प्लेसला लँडिंग करेल. एकेरी धावेने मात्र पुढे सरकतात. चला घेऊया धावसंख्या 24. 3 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक घेऊन जायचं आहे. पाणी घेऊन जा आयोजक कमिटी. घेऊया संगीताचा आनंद.
तर नक्कीच बघता 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. गोलंदाज रोहित नक्कीच एक चांगला ऑलराऊंडर्स आहे, ह्याचे देखील भेदक मारा. यावेळेला मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये नो मॅन प्लेसला लँड करतोय चेंडू. चांगले रनिंग द बिटवीन 2 धावा. पुन्हा चेक देख चांगली खेळी साकारण्याचा प्रयत्न आहे नक्कीच एसटी वॉरियर्स, कारण 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता मात्र 25 आपल्याला पाहायला मिळते आहे. 26 यस 26 ऑन द बोर्ड. खूपच सुरेख गोलंदाजीचा मारा येतो आहे. निधाव चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे आणि एकापेक्षा एक सरस आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज गोलंदाज चिंचणे आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून ज्याने केलाय जल्लोष फलंदाजीचा गोलंदाजीचा क्षेत्ररक्षणाचा चांगला पद्धतीने दाखवला आहे नजराना. यावेळेला मात्र वाईडचा इशारा. तर खूपच चांगल्या पद्धतीचे गोलंदाजीचा मारा होत असताना यावेळेला मात्र पूर्ण सर्कल मारलं स्वतःला आणि लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू येतो आहे. पॅडवर आदळतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. प्रसाद एक चांगला आक्रमक फलंदाज आहे. तर नक्कीच कालच्या दिवसातली मितेश आणि प्रसाद यांची पार्टनरशिप आपल्याला चांगली पाहायला मिळाली होती. आता यावेळेला रोहित सोबत प्रसाद काय रंग भरतो आहे ते मात्र एसटी वॉरियर संघाला बघायचं आहे, समस्त क्रीडाप्रेमी रसिकांना बघायचं आहे. परंतु गोलंदाजीचा भेदक मारा साकारणारा रोहित यावेळेला राऊंड द विकेटने गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. स्क्वेअर लेगला चेंडू जातो आहे, येतो आहे षटकार. धन्यवाद. यस धावसंख्या बोर्डावर 33 झालेली पाहायला मिळते आहे. तर नक्कीच बॅट मात्र ओपन केलेली पाहायला मिळते. या वेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न चकवा खाला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये उमेश आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच गौरवची मात्र कमी कुठे ना कुठेतरी क्रांती सूर्यला भासत असणार आहे. परंतु ज्या पद्धतीने योगदान दिलं जातं आहे, सुंदरसं योगदान आहे आणि कदाचित संधी असेल गौरवला तर आपला हा सामना मात्र युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच पाहत असेल. पुन्हा एकदा बहारदार येतो षटकार. वाजाव. धन्यवाद. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 39. यस काय 2 षटकारांनी पटकन जागा बदलून टाकली धावसंख्येची, कारण 39 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे नक्कीच 60-65 पर्यंतचा कॅल्क्युलेटरचा हिशोब आपण जर लाभला आता मजल मारू शकतात एसटी वॉरियर्स. परंतु अजून सुद्धा गेंदबाज नक्कीच शिल्लक आहे, त्यांची गोलंदाजीचा नजराणा अजून येणं आहे. 4 षटकं पूर्ण झालेली आहेत. 12 चेंडू कोण घेऊन येत आहेत पाहूया. बिल्कुल बिल्कुल आप देख रहे हैं चिंचने आदिवासी प्रीमियर लीग 2025 और आज का महाफिनाले डे बहुत ही बेहतरीन सा मैच है. क्रांति सूर्य और एसटी वॉरियर्स के बीच में चल रहा ये बहुत ही बढ़िया क्वार्टर फाइनल का मैच. बहुत ही खूबसूरत तरीके से पारी को संभाला जा रहा है प्रसाद द्वारा. पहले तो शुरुआत मैंने कहा था कि धीमी शुरुआत करते हैं बल्लेबाजी के माध्यम से, लेकिन जब भी आक्रामकता दिखाते हैं देखते नहीं छक्के पे छक्का. गेंदबाज फिर एक बार विनीत को आमंत्रित किया गया है. बिल्कुल बहुत ही अच्छी गेंद हल्के से खेला जा रहा है मिड विकेट की दिशा में, तो तब्दीली एक सी आएगी. 40-40 40 बना हुआ है स्कोर, एक विकेट के नुकसान पे. बहुत ही अच्छे साझेदारी, अच्छा खेल का प्रदर्शन प्रसाद एसटी वॉरियर्स के लिए. हालांकि नए नए उभरते सितारे हैं आदिवासी
क्रिकेटर्स के माध्यम से और क्या योगदान देते हैं ऑलराउंडर में, बल्लेबाज और गेंदबाज के रूप में। तो इस क्वार्टर फाइनल के मैच में अपने टीम के लिए बढ़िया साझेदारी का प्रयास भी एक बार स्क्वायर की दिशा में, लेकिन इस वक्त पकड़ा है कैच, होगी डकआउट में वापसी। कम ऑन डीजे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या नक्कीच एक चांगला फलंदाज डकआउटला परततोय नवीन फलंदाज निखिल येतो आहे। पाहूया निखिल यांची काय खेळी रंग आणेल तर नक्कीच 2 षटकार मात्र आपल्या फळीतून साकारले, 23 धावा यावेळेला मात्र पटकावल्या गेलेल्या आहेत आपल्या खेळीच्या माध्यमातून आणि चांगला खेळ साकारून दिलेला आहे। एकदा एसटी वॉरियर्स साठी मात्र चांगली धावसंख्येचा विचार केला जात असताना पाहायला मिळते आहे। धावसंख्या 40 वर स्थिरावलेली पाहायला मिळते। विनीतला मात्र विकेट घेण्याचं यश मिळते आहे। देखते हैं अगली गेंद ने बल्लेबाज निखिल, वाइट का इशारा आया है अंपायर यतीश तामोरे द्वारा। बहुत ही बढ़िया गेंदबाजी साकारी जा रही है और यहाँ पे देखिए एक अच्छी गेंद पेश कर गई है। विनीत ने संवारा है, खुद को फिर एक बार संभाला और जहां तक सवाल आते हैं पिछले गेंद में एक अच्छे बल्लेबाज को डकआउट में, लेकिन अगले ही गेंद में वाइड का नजारा, तो ये कुछ कैलकुलेशन बिल्कुल समझ में नहीं आया। लेकिन यहाँ पे देखो घुटना टेक वाला शॉट है, ऊंचाई दी गई है, बहुत ही बेहतरीन कैच का नजारा है। कम ऑन। धन्यवाद 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 बेंचो, धन्यवाद। नए बल्लेबाज आए हैं यश, देखते हैं क्या होगा नजारा। अच्छे अच्छे बल्लेबाज डकआउट में हालांकि चल रहा है 5वां ओवर इस वक्त, बिल्कुल 5 गेंदें पेश की गई। बहुत ही बढ़िया तरीके से गेंदबाजी को साकारते हुए, बहुत ही बढ़िया विनीत की गेंदबाजी क्या काम कर गई है। 5 गेंदों में सिर्फ 2 रन दिया है, 1 रन और 1 वाइड। बेहतरीन गेंदबाजी इस वक्त में दिखाते हुए नजर आ रहे हैं। गेंद को खेला स्क्वायर, लेकिन दिशा में आएगी, गेंद के माध्यम से 4 रनों का इजाफा। कम ऑन। धन्यवाद। तर नक्कीच 4-5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 पाहायला मिळते आहे।
येणारे 6 चेंडू आहेत. मजल कुठपर्यंत मारले जाईल. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. मला वाटतं प्रीत आहे हा गोलंदाज. छोटा नन्ना मुन्ना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रीत नक्कीच सुंदरशी गोलंदाजी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतो है। समय ईश्वर की बनाई हुई एक ऐसी अदृश्य शक्ति है जो दिखती नहीं पर दिखाती बहुत कुछ है। बिल्कुल यहाँ पे नज़ारे भी बहुत अच्छे अच्छे दिखाई देती है। समय के द्वारा कभी बाजी पलटती है क्रांति सूर्य तो कभी बाजी पलटती है एसटी वॉरियर्स की तरफ। बिल्कुल मैच में रोमांच दरमियान एक में तब्दीली आई है। 46 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया गेंदबाजी साकारने वाला, जिम्मेदारी छोटे कद के इस छोटे गेंदबाज के ऊपर डाली जाती है। हालांकि बड़े शॉट का नज़ारा नहीं दिखाता है। क्या खूबसूरत गेंदबाजी डालते हैं। जब भी जिम्मेदारी ली जाती है छोटे कंधों पे उठाया जाता है। कहते ना सारी दुनिया का बोझ मैं उठाता हूँ। कुली फिल्म का वो गाना मुझे याद आ रहा है इस वक्त में। छोटे कंधों पे बहुत बड़ी जिम्मेदारी देखते हैं, लेकिन बल्लेबाज को बांध के रखने वाली कर्तव्यकारी खूबसूरत गेंदबाजी का नजारा यहाँ पे खास से देखा। इस वक्त कवर की दिशा में खेला, रनिंग द बिटवीन के लिए मजबूर किया 2 रनों के लिए और तब्दीली आई है 2 से 49 रन बने हैं। 49 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया खूबसूरत गेंदबाजी, 3 गेंदें पेश की है। पहले गेंद में 1, दूसरे में 1 और तीसरे में 2 रन दिए। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी राइट टाइम ओवर द विकेट से। फिर एक बार खूबसूरत लेकिन थोड़े से बाहर निकलती हुई गेंद, वाइड का इशारा। 50 ऑन द बोर्ड। वाजवा 50 धावा झाल्या आहेत परिपूर्ण। संघ मात्र नक्कीच खूपच चांगल्या पद्धतीने आता मात्र अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। तो देखते हैं, शफल करके खेलना चाहते थे। मिड विकेट की दिशा में ग्राउंड रोड से मैदान को गुदगुदी करती हुई गेंद आई है मिड विकेट की तरफ में फील्ड किया गया। 1 से संतुष्ट होना पड़ेगा। बिल्कुल कद छोटा है कारनामे बड़े सांगतात ना, मूर्ती लहान कीर्ती महान। प्रीत आहे हा जबरदस्त गोलंदाजीचा मारा देणारा हा गोलंदाज। यावेळेला पुन्हा एकदा सुंदरसा चेंडू ग्राउंड रूट आणि ग्राउंड रूट खेळण्यास मजबूर केलं जाते आहे। अशी सुंदर गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे। नक्कीच यावेळेला मात्र रनआउटच्या माध्यमातून गडी गारद केला जाईल। वाजाव या नक्कीच लास्ट चेंडू असेल। धावसंख्या 53 पाहायला मिळते आहे। या वेळेला सुद्धा हलकासा कट थर्डमॅन गलीकडे चेंडू येताना पाहायला मिळतो आहे। एकेरी धावच मिळते आहे। धावसंख्या 54 आणि 55 धावांचं विजयी लक्ष्य दिलं गेलेलं आहे। मागच्या सामन्यामध्ये 56चं लक्ष होतं, आता 55चं। काय क्वार्टर फायनल, काय क्वार्टर फायनल घेऊया। वाजवा बँजो पार्टीचा ब्रेक। पाणी घेऊन जायचं आहे पंचांसाठी।
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय काय संगीत दिलं जात आहे. नाद खुळा संगीत आपल्याला येतो आहे. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग लकी आणि भावेश ही जोडी मैदानाच्या 55 धावांचं उद्दिष्ट घेऊन मात्र आता मैदानात उतरलेली पाहायला मिळते आहे. मागच्या सामन्यामध्ये मात्र 56 होते, एक धाव त्यापेक्षा कमी. नक्कीच ST वॉरियर्स आणि क्रांती सूर्य यांच्यामध्ये रंगलेला हा क्वार्टर फायनलचा सामना आपण बघता आहेत. पहिला चेंडू यॉर्कर लेन, बेधक बेधक मारा. कालच्या दिवसात देखील हे चित्र पाहायला मिळालं होतं. नक्कीच विनीत या गोलंदाजांकडून फास्टर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. मागल्या इनकडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. त्याची कला आहे आउट स्विंग आणि यॉर्कर एक चांगली पकड त्याच्याकडे आहे आणि त्याला माहिती आहे ब्रह्मास्त्र कधी वापरायचं आणि कुठे सोडायचं. यावेळेला मात्र नक्कीच एक पाऊल थोडासा पुढे सरकून मात्र शॉटचा चेंडू हाताळत असताना पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा एक व्हेरिएशन कलात्मक कामगिरी विनीत या गोलंदाजांकडून पाहायला मिळते आहे. वेगवान चेंडू येतात. संकट मात्र नक्कीच फलंदाजांना संधी बघावी लागेल. नक्कीच कानमंत्र मात्र दिला जात असताना भावेश यांच्याकडून लकी याला की कुठल्या पद्धतीने सामोरं जायचं आहे. यावेळेला स्ट्रेट ड्राईव्हला खेळला जातो आहे चेंडू लॉंग ऑफ मध्ये. तर नक्कीच यानंतरचा सामना महिलांचा सामना असेल. मुलींनी यायचं आहे आपल्या लवकर लवकर आयोजक कमिटीकडे, समालोचन कक्षाकडे यायचं आहे. यानंतरचा सामना आपला आहे. जेवढे संघ आहेत मुलींचे त्यांनी सगळ्यांनी यायचं आहे लवकर लवकर. चर्चा करा म्हणजे अनाउन्स करतो मी. हो ना काय ना ऐकलाच. ब्रेक घेऊ थोडासा ब्रेक घेऊ चालेल ना. वेळ भरपूर आहे, जाम वेळ. यावेळेला उंच डोला आहे. काय जागा बनवली जाते आहे थर्डमॅनकडे. सुंदर पद्धतीने हळूवार पद्धतीने चेंडू येतोय सीमारेषा पार. धन्यवाद धन्यवाद. काय चौकार निशाणा बांधला आहे. स्ट्राईकला रोटेट केलं आणि भावेशकडे आले. स्ट्राईक जागा बनवली गलीच्या माध्यमातून. थर्डमॅनकडे चांगला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा क्लासिकल शॉट पाहायला मिळतो आहे. कार्पेटला गुदगुदी आकारात कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षित केला जाईल. एकेरी धाव मात्र मिळते आहे. काय सुंदर गोलंदाजीचा भेदक माऱ्याचा चांगला समाचार. ज्यावेळेला स्ट्राईकला रोटेट केलं आणि बघितलं भावेश आणि नजराणा पहिलं तर बघितला नॉन स्ट्राईक वरून 2 चेंडूंचा 3 चेंडूंचा आणि नंतर मात्र आक्रमण आपल्याला दाखवलं. चौथ्या चेंडूवर खूपच चांगल्या पद्धतीने 5 चेंडू झालेले पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला देखील एक चांगला चेंडू गुडलेनचा चेंडू आला. खेळता काय आला नाही लकी यांना आणि नक्कीच निर्धाव पद्धतीने चेंडू येतो आहे. षटकाची समाप्ती होती आहे. धन्यवाद. तर नक्कीच अजय बँजो पार्टी डीजे सह आज आपल्याला पूर्ण सेटच्या माध्यमातून मनोरंजन करताना पाहायला मिळतो आहे. काय संगीत वाजवलं जाते आहे. नक्कीच आजचा प्रजासत्ताक दिन आहे. नक्कीच काहीतरी आपल्याला छान छान ती सुद्धा गाणी होऊन जाऊ द्यात कारण तुमच्याकडे कला आहे आणि त्या कलेला
पुढच्या वेळेला नक्कीच हजर करा अशी विनंती असेल आमच्या अजय बेंजो पार्टीला. यावेळेला मात्र मितेश गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. भावेश ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. नक्कीच चांगला चेंडू बॅकफुटवर येऊन हलकासा कट केला जातोय गली क्षेत्रामध्ये. एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट. नक्कीच 55 धावांचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि ह्या 55 धावांची मज्जल किती लवकर केली जाईल का एसटी वॉरियर संघाचे गोलंदाज मात्र थांबवतात. दरम्यान धावसंख्या आपल्याला 8 पाहायला मिळते आहे आणि चांगली जागा बनवली जाते. स्क्वेअर लेगला चेंडू जातो आहे. पुन्हा एकदा चौकार येतो आहे. वाजवा रे वाजवा. धन्यवाद. याचा चांगला चौकाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा यावेळेला मात्र पुन्हा एकदा जागा बनवली जाते. जागा आहे मोकळी. लॉंग लेगला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. कमाल. धन्यवाद. काय फलंदाजी साकारली जाते आहे. लकी या वेळेला मात्र आक्रमक 2 चौकार घेतो आहे. धावसंख्या 16 वर पोहोचवतो आहे. 1616 ऑन द बोर्ड पाहायला मिळते विदाउट लॉस. या वेळेला मात्र कमबॅक मितेश यांची गोलंदाजी मात्र सुरेख चकवा दिला जातोय. आक्रमक फलंदाजाला थांबवण्याची कामगिरी मात्र केली जाते आहे. नक्कीच खूपच सुरेख गोलंदाजीचा मारा आहे परंतु तेवढ्याच तडफदार पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा आक्रमण केलं जाते आहे. यावेळेला मात्र डीपला क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे आणि चांगली रनिंग द बिटवीनचा नजराणा. 2 धावा परिपूर्ण होताना धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. 1818 ऑन द बोर्ड. आपण बघता आहेत आजच्या चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. 55 धावांचं विजयी लक्ष दिलं गेलेलं असताना आणि त्यांना सामोरी जाताना लकी आणि भावेशची ही जोडी कमालीची कामगिरी. हेलिकॉप्टर ग्राउंड रूटने खेळला जातोय. शॉर्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण, दुसरी पण पूर्ण होताना पाहायला मिळते आहे. खूपच चांगली भागीदारी. तर 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 2020 ऑन द बोर्ड. कम ऑन बँजो. धन्यवाद. 2 ओवर की समाप्ति. स्कोर बना है 20. जीत है 55 की दरकार. तो बहुत ही बढ़िया. अभी भी 35 रन बनाने हैं. 4 ओवर का खेल शेष बचा हुआ है. तो देखते हैं बल्लेबाज जिस तरीके से पारी को संभालते हुए नजर आ रहे हैं. बढ़िया नजारा दिखा रहे हैं. लकी के बल्ले से 2 चौके देखने को मिले हैं. तो एक चौका भावेश के बल्ले से आता हुआ. इस वक्त गेंदबाज है विनीत के हाथों में फिर एक बार गेंदबाजी. फील्डिंग का नजारा बहुत ही बेहतरीन लगाया हुआ है. इस वक्त देखते हैं हम बहुत ही बेहतरीन फील्डिंग का नजारा. डीप में हम देख सकते हैं डीप कवर, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, लॉन्ग लेग. क्या फील्डिंग का नजारा है. खास बहुत ही खूबसूरत गेंद. यहाँ पे अंदरूनी किनारा गेंद जगह पे रुकती हुई शॉट की तरफ आई और यहाँ पे डॉट गेंद. बहुत ही खूबसूरत गेंदबाजी दिखाई गई. हालांकि पहले ओवर में 7 रन दिए, फिर बाद में दूसरे ओवर मितेश के ओवर में खूबसूरत पारी को संभाला. 13 रन बटोर लिए. स्कोर बोर्ड पे 20 रन. 2020 ऑन द बोर्ड. इस वक्त नजारा बिल्कुल साफ नजर आता है. अगर देखते हैं वातावरण थोड़ा सा धुंधला नजर आता है लेकिन बहुत ही बढ़िया पारी का नजर आता है.
एक अच्छा शॉट खेला गया है, फिर एक बार एक्स्ट्रा कवर के बीच में 2 रनों का इजाफा आया और 2 से तब्दीली होगी स्कोर में। स्कोर 22-22 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया नज़ारा दिखाते हैं यहाँ पे क्रांति सूर्य, चमकदारी बल्लेबाजी करते हुए नजर आ रहे हैं। इस पूरे टूर्नामेंट में नाम है, तेज पुण्य कामगिरी करते हुए यहाँ पे इरादे बुलंद है, लेकिन इस वक्त खूबसूरत गेंद का साकारा है यहाँ पे। बहुत ही बढ़िया तरीके से खूबसूरत गेंद आई विनीत की ओर से, बिल्कुल डॉट गेंद है। ये नज़ारा भी होना चाहिए। अगर एसटी वॉरियर्स को जीतना है तो बेहतरीन गेंदबाजी को पेश करना होगा, बीट करके रखना पड़ेगा बल्लेबाजों को, बड़ी पारी लंबी शॉट से दूर रखना पड़ेगा। लेकिन जहां तक सवाल है, बल्लेबाज हावी नजर तो आ रहे हैं। देखते हैं अगली गेंद। बहुत ही खूबसूरत गेंद हल्के से पुश किया गया है मिड विकेट की तरफ में। एक पूरा दूसरी की मांग है, बिल्कुल धीमा थ्रो, 2 रन पूरे। क्या रनिंग द बिटवीन पाई है। बहुत ही खूबसूरत नजारा दिखा दिया दर्शकों को यहाँ पे, क्योंकि इस वक्त नजर जमी हुई थी दर्शकों की, क्योंकि बिल्कुल नजदीक था और गेंद जैसे मिड विकेट 30 यार्ड के अंदर में थी। काफी अच्छी रनिंग द बिटवीन का नजारा देखने को मिला है। यहाँ पे तब्दीली होगी, 2 से स्कोर बना हुआ 24। इस वक्त गेंद आई बल्ले पे, लॉन्ग ऑन की तरफ में खेला है, 1 से संतुष्ट होना पड़ेगा। 25 ऑन द बोर्ड, 25। खूबसूरत गेंदबाजी, लेकिन तब्दीली भी बहुत ही बढ़िया। और इस ओवर में बड़ा शॉट शो नहीं दिखाने को मिला, लेकिन तब्दीली इस तरीके से ली जा रही है। 5 गेंदे 5 रन बटोरे हैं। बहुत ही काफी अच्छा योगदान दोनों तरफ, चाहे लकी की बात करें चाहे भावेश की बात करें, बहुत ही अच्छा नजारा दिखाते हैं दर्शकों को। इस वक्त में खेलने का प्रयास था, शॉट की गेंद आई थी, लेग साइड में खेलना चाहते थे, डॉट होके ओवर की हुई समाप्ति। ड्रिंक टाइम में चला जायचं धाव संख्या 25 पाहायला मिळते। धन्यवाद धन्यवाद। 18 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे। सामना मात्र नक्कीच कुठे जाईल हे सांगणे कठीण आहे। 18 चेंडू 30 धावा
खूपच चांगली कामगिरी केली जात असताना पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र गोलंदाज प्रसाद याला आमंत्रित केलं जाते आहे. एक चांगला भेदक गोलंदाजी देणारा, फसवा चेंडू साकारणारा, फलंदाजांचे मात्र दुखी ठरणारा हा गोलंदाज आहे. पूर्ण टुर्नामेंटमध्ये याने मात्र कर्तबगारी जबरदस्त ST वॉरियर्ससाठी दाखवलेली आहे. ऑलराऊंडर्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट. बोबाडाईन कडून गोलंदाजी, पहिल्या चेंडूवर वार आहे, उंची आहे, लांबी नाही. क्षेत्ररक्षक मात्र ड्रॉप करतो आहे कॅच. या वेळेला नक्कीच पाहूया धावा परिपूर्ण होताना तिसऱ्या धावेची देखील पूर्णता केली जाते आहे. नक्कीच 3 धावा येत आहेत का. चांगली रनिंग द बिटवीन पुन्हा एकदा. नक्कीच तर लॉंग लेगला आपण क्षेत्ररक्षकाने मात्र थोडीशी चूक केली आणि झेल होता साधा सोप्पा, परंतु जज करता आला नाही आणि जीवदान तर दिलंच, परंतु 3 धावा देखील बहाल केल्या गेलेल्या आहेत. तिकडे नक्कीच धावसंख्या 3 ने वडे धावसंख्या 28 पाहायला मिळते आहे. नक्कीच चुरस आणि चुरसच पाहायला मिळेल. आता मात्र धावसंख्या 27 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 17 चेंडू 27 धावा. कोणाच्या अडचणी वाढतील, गोलंदाजीचा भेदक मारा करेल काम का आक्रमक फलंदाज देईल क्रांती सूर्य संघाला विजय प्राप्त करून, हे मात्र पाहायला मिळणार आहे. नक्कीच प्रेक्षकांची गर्दी मात्र अलौकिक आहे. पुन्हा एकदा क्रीडाप्रेमिक रसिकांचं कर्तव्य हार्दिक स्वागत. चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग 2025 वर्ष आहे 5वे आणि दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहता आहेत. ST वॉरियर्स विरुद्ध क्रांती सूर्य यांच्यामध्ये रंगलेली ही चुरस आहे. आता मात्र 17 चेंडू 27 धावा. यावेळेला पुन्हा फटका आहे, नाही प्रयत्न केले जाणार नाही क्षेत्ररक्षकांकडून, परंतु 2 धावा मात्र नक्कीच टिपल्या जातील फटक्यावर. प्रसाद मात्र एक इरादा वेगळा ठेवतो आहे. चेंडू त्या पद्धतीने साकारतो की विकेट कशी मिळेल, परंतु ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे आणि चेंडूला फटका साकारण्याची कला घेता आहेत. नो मॅन प्लेसला लँडिंग करतायत चेंडूला. धावसंख्या नक्कीच चांगल्या पद्धतीने गोळा होत असताना यावेळेला देखील ग्राउंड रूटने मिड विकेटला चेंडू खेळला जातोय. एकेरी धाव. यावेळेला मात्र एकेरीने संतुष्ट व्हावं लागेल. जर घेतली असती कदाचित संधी तर कदाचित पूर्ण झाली असती, कदाचित धोका देखील पत्करावा लागला असता. ज्या पद्धतीने मागे आपण बघितलं 3 धावा पूर्ण केल्या, झेल देखील सुटला, रनआउटची संधी देखील गमावली होती. तर संधीचं सोनं देखील यावेळेला रिव्हर्सचा प्रयत्न आहे, पॅडवर आदळतोय आहे पंचांकडे दात, परंतु दात फेटाळली जाते आहे पंचांकडून आणि निर्धाव चेंडू येतो आहे समोर. खूपच चांगल्या गोलंदाजीचा मारा देत असताना प्रसाद पाहायला मिळतो आहे. 4थं षटक हाताळताना पाहायला मिळतो आहे. चेंडू झालेले आहेत या वेळेला 4. नक्कीच खूपच सुरेख गोलंदाजी, प्रत्युत्तर पण तेवढंच चोख दिलं जात असताना पाहायला मिळते आहे. खूपच चांगली जोडी कामगिरी करत असताना पाहायला मिळते. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आहे, खेळला जातो मिड विकेटला. पुन्हा एकदा एकेरी धाव. यावेळेला मात्र विकेटचं पतन केलं जाईल, रनआउटच्या माध्यमातून यावं लागेल डकआउटला. फलंदाज भावेश याला वाजवा. नक्कीच धावसंख्या 32 पाहायला मिळते आहे. नक्कीच 5 चेंडू हाताळले गेलेले आहेत. नक्की एक रनआउट मात्र भावेशच्या माध्यमातून डकआउटला येतो एक चांगला. 13 चेंडू 23 धावांची गरज मात्र लागली गेलेली आहे क्रांती सूर्य संघाला. नक्कीच या पद्धतीची गोलंदाजी आली तर पुन्हा एकदा चुरस भरलेला सामना पाहायला मिळू शकेल. नक्कीच उंच उम्मीद ठेवावी लागेल आणि काहीतरी आगळं वेगळं नजराना मात्र नक्कीच पाहायला मिळेल का. इंसान की सोच यदि तंग हो जाती है, इंसान की सोच अगर तंग हो जाती है तो
खूबसूरत जिंदगी भी एक जंग हो जाती है। जिंदगी एक जंग है, हर पल निभानी पड़ती है दोस्तों, क्योंकि हर मैच में जंग दिखाई देती है। नजारा बिल्कुल खास है, 13 गेंद और 23 की दरकार शेष है। देखते हैं, बहुत ही बढ़िया रोमांच फिर एक बार जारी रहेगा इस वक्त में भी। देखते हैं इस ओवर की आखिरी गेंद क्या प्रसाद नजारा देखेंगे। नए बल्लेबाज आए हैं, उमेश लेफ्ट हैंड बल्लेबाज। देखते हैं उनके लिए थोड़ा सा फिल्टिंग्स में परिवर्तन किया जाएगा। देखते हैं हम फिल्टर्स के, अगर थर्ड मैन दिखाई दे रहा है, गली दिखाई दे रही है, पॉइंट में फील्डिंग्स को मौजूद किया जा रहा है, डीप कवर दिखाया जा रहा है, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन डीप एक्स्ट्रा मिड विकेट में दिखाया जा रहा है, लॉन्ग लेग और फाइन लेग। यहाँ पे देखिए खेला है लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद को। बहुत ही खूबसूरत फील्डिंग का नजारा इस वक्त, एक से संतुष्ट बिल्कुल। अभी नजारा बहुत ही बेहतरीन रहेगा। 4 ओवर और 33 स्कोर बना हुआ है। अभी 22 की दरकीर है, 12 और 22। ये समीकरण किस तरीके से निभाएंगे? जिसके पास है दिमाग मैथमेटिकल, तो वो निभाएगा। यहाँ पे काफी खूबसूरत अगर देखा जाए तो प्रति ओवर 11 रन बनाने हैं, और इस रफ्तार से अगर खेलेंगे तो बिल्कुल बिल्कुल जीत किसकी तरफ होगी, बल्लेबाज की या गेंदबाज की? बहुत ही खूबसूरत मैच अलग ही मोड़ पे आके खड़ा हुआ है, करनी पड़ेगी दरकार। बिल्कुल बिल्कुल जिस तरीके से चिंचिनी आदिवासी प्रीमियर लीग हम देखते हैं, कल के दिन में रिकॉर्ड ब्रेकिंग करने वाली बल्लेबाजी साकारी। फिर एक बार वंश किरण वालोड़े का नाम मैं जरूर लूंगा, क्योंकि कल के दिन में खूबसूरत पारी का नजारा दिखाया। 77 रनों की बड़ी पार्टनरशिप बनाई प्रदीप के साथ में, फिर टॉप स्कोर पे मौजूद हो गए। बिल्कुल बहुत ही बढ़िया उम्दा खेल पेश किया, और खूबसूरत 2 बार 50 रन पूरे किए इस टूर्नामेंट में। वो नजारा क्या खास रहा, बहुत ही बढ़िया नजारा था। इस वक्त 12 गेंदे 22 की दरकार। चलते हैं गेंदबाज यश के हाथों में है, गेंदबाजी का नजारा दिखाने के लिए है तैयार। यहाँ पे यॉर्कर गेंद बहुत ही बढ़िया तरीके से बीट किया उमेश को। हालांकि एक आक्रामक बल्लेबाज है, लेकिन बेहतरीन गेंदबाजी, निशाना किया जा रहा है खूबसूरत गेंदों से। हौसला मत हार गिर के ए मुसाफिर, हौसला मत हार गिरकर ए मुसाफिर, अगर दर्द यहाँ मिला है तो दवा भी यही मिलेगी। बिल्कुल दवा ढूंढ रहे हैं गेंदबाज, निशाना बना रहे हैं, डॉट गेंदों का खूबसूरत नजारा दिखा रहे हैं दर्शकों को। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, बैक टू बैक 2 गेंदे डॉट। तो अभी 10 और 22 की दरकार है। ओह, रोमांच अभी भी जारी है इस वक्त में। देखिए ग्राउंड रोड से खेला है, लॉन्ग ऑन की तरफ में फील्ड किया जाएगा, 1 से संतुष्ट होना पड़ेगा। 9 और 21 की दरकार, 9 गेंदे 21 की दरकार। ये जिस तरीके से गेंदबाजी दी गई है इस ओवर के लिए, यश के ऊपर जो कंधों पे बोझ डाला गया, बहुत ही बेहतरीन। एसटी वॉरियर्स के कप्तान की क्या नजाकत है। पहले तो अनुक्रम लगाते हैं गेंदबाजी का, नजारा करते हैं बल्लेबाज कौन है, किस तरीके से आएंगे और किस गेंदबाज को साकारना है। यहाँ पे मिड विकेट में खराब शॉट, पकड़ा कैच, डकआउट में वापसी। धन्यवाद दीजिए। 8 गेंदे 21 की दरकार है। बिल्कुल खूबसूरत गेंदबाजी, क्या गेंदबाजी साकारी है, खूबसूरत गेंदबाजी का नजारा देखने को मिलता है। 8 गेंदे 21 की दरकार शेष है।
खूबसूरत गेंदबाजी यार, रोहित ने बल्लेबाज बीट हो चुके, शॉट को तब्दील करना चाहते थे, एक हुनर है इनके पास भी, बड़े शॉट का नजारा। यस सर, लेग बाय के माध्यम से इशारा आएगा, एक में तब्दीली होगी, स्कोर बना है 35 और अभी 20 की दरकार शेष है। 7 गेंदे, बिल्कुल 7 गेंदे, 20 की दरकार है। बहुत ही बढ़िया नजारा है, रोमांच और रोमांच हर वक्त दिखाई देता है, चाहे बल्लेबाज पारी संभाले चाहे गेंदबाज, लेकिन रोमांच जरूर देखने को मिलता है। इस ओवर की आखिरी गेंद उमेश, लेफ्ट हैंड बल्लेबाज जब आते थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करना पड़ता है, दिखाना पड़ता है। कहते हैं ना, नजर हटी दुर्घटना घटी, इस वक्त में फिर एक बार कैच पकड़ा गया है। कम ऑन डीजे। धन्यवाद। क्या बात, बहुत ही बढ़िया सुमधुर संगीत अपने कानों तक ऊर्जा दिलाता है। यहाँ पे देखा है 5 ओवर की समाप्ति, आखिरी ओवर 6 गेंदे, 20 की दरकार। गेंदबाज प्रसाद के ऊपर है जिम्मेदारी, आने बल्लेबाज मौजूद गए हैं। कौन गया बैट्समैन? विनीत। देखते हैं, ये 2 आक्रामक है, बिल्कुल बिल्कुल। जमीर जिंदा रख, कबीर जिंदा रख, सुल्तान बन जाए तो दिल में फकीर जिंदा रख, हौसले के तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रख। क्लीन बॉल पहले ही गेंद में, कम ऑन डीजे। बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया संगीत और क्या गेंदबाजी। प्रसाद फिर एक बार एसटी वॉरियर्स के लिए खूबसूरत। बॅट्समॅनचं नाव सांगायचं आहे प्रतीक। बहुत ही बढ़िया नजारा, फिर एक बार वापसी गेंदबाज की। तो पहले गेंद में क्लीन बोल्ड, हालांकि रोहित एक बल्लेबाज हार्ड हिटर थे, लेकिन इस वक्त गेंदबाज ने कर दिया है करिश्मा और डकआउट में की। 5 गेंदे, 20 की दरकार है शेष। वाव वाव वाव, खूबसूरत खूबसूरत एसटी वॉरियर्स के गेंदबाजों ने कहीं ना कहीं पे गौरव इसकी कमी जरूर नजर आ रही है। क्रांति सूर्य, आहा, यहाँ पे भी फिर एक बार खास नजारा देने के लिए तैयार रहे प्रसाद, लेकिन बाल बच गए। विनीत के पास हुनर है, लेकिन क्या स्ट्राइक मिलेगी? क्या स्ट्राइक को रोटेट किया जाएगा या प्रसाद की गेंदबाजी उन्हें दर्शकों के रूप में देखने के लिए मजबूर करेंगे? क्योंकि बड़े शॉट की तब्दीली का नजारा होना जरूरी है। यहाँ पे देखो एक शॉट खेला जा रहा है लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्ड किया जाएगा मितेश द्वारा। और यहाँ पे देखिए बहुत ही बढ़िया फील्डिंग, कलेक्शन क्या रहा अशोक वाजड़ी से।
धन्यवाद बिल्कुल 3 गेंदे 19 की दरकार है। क्या 3 छक्के फिर एक बार सुपर ओवर देखने को मिल सकता है? बल्लेबाज करेंगे क्या घातक वार? यहाँ पे आउट। यस LBW के माध्यम से कमान डीजे वाजाओ। बेंजो धन्यवाद। वाह वाह खूबसूरत गेंदबाजी। इसे के लिए तो कहते हैं जैसे कि इंडिया के जसप्रीत बुमराह है सिंगल पतली, प्रसाद भी है सिंगल पतली। गेंदबाजी खूबसूरत। इस वक्त में 6 रनों का इजाफा आया है, लेकिन अभी वो वक्त हाथ से निकल चुका हुआ है। एक गेंद शेष है और दरकार है 13 रनों की। बिल्कुल इस वक्त नक्कीच ST वॉरियर से मात्र स्पॉन्सर नक्कीच संतोषजी सुद्धा सांगतात तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे लागलेला आहे। लंच ब्रेक माझ्याकडून आहे। नक्कीच तर सामना इकडे मात्र संपतो आहे। एंट्री करतो आहे सेमी फायनल मध्ये। या वेळेला